आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीमुळे नव्या चर्चेला उधाण. भाषिक अल्पसंख्याक आयुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी युवा समितीचे पत्र. हिंडाल्को परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन. काळेनट्टी गावच्या महिलांचा रोजगारासाठी पंचायतीला घेराव. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिला आणि नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप. चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या माध्यमातून बँक ऑडिटवरील चर्चासत्र संपन्न. बिर्ला इंटरनॅशनल स्कूल तर्फे विविध सामाजिक उपक्रम. उच्च न्यायालयाने बोर्ड परीक्षांवरील निर्णय राखून ठेवला. नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला कार्यभार. कन्नड सक्तीची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा रंगली होती. या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र राज ठाकरे हे महायुतीत आले तर ती त्यांच्यासाठी नवी सुरुवात असणार आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला 9 मार्च 2006 ला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. अमित शहा यांच्या भेटी संदर्भात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्याला जे समर्थन देतात त्यांचे आम्ही महाराष्ट्रात महायुतीत स्वागत करू. राज ठाकरेंनी तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की 45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात 400 पार हे भाजपा आणि रालोआला मिळणार आहे. राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल असे ते म्हणाले. भाषिक अल्पसंख्याक आयुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी युवा समितीचे पत्र. कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दखल घेणे आवश्यक आहे. पण 2016 पासून आयोगाचे आयुक्त पद रिक्त आहे. मये युवा समितीने माहिती अधिकारातून हे उघडकीस आणले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. कर्नाटक सरकार आपल्या राज्यातील विविध अल्पसंख्याक भाषिक समुदायाला दुय्यम वागणूक देत आहे. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवित आहे. अलीकडे सरकारने कन्नड भाषा समग्र विकास कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनतेला वेठीस धरले आहे. त्यामुळे मये युवा समितीने राष्ट्रपती कार्यालयाला पत्र पाठवून राष्ट्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. या पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच नवी दिल्ली येथील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयालाही पाठवली आहे. हिंडाल्को परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन. शहरातील हिंडाल्को कारखान्याजवळ दिनांक 18 रोजी रात्री 10 वाजता पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पायाचे ठसे पाहिल्यानंतर ती वाघीण असल्याचे आढळून आले. वन्य प्राण्यांचे शहरात वारंवार आगमन होत असून बेळगाव शहरात गेल्या आठवड्यात गजराजाचे दर्शन झाले होते आणि आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे हिंडाल्को कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळेनट्टी गावच्या महिलांचा रोजगारासाठी पंचायतीला घेराव. मार्कंडेय नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या काळेनट्टी गावामध्ये जास्ती संख्येने दलित समाजाची गरीब कुटुंबे राहतात. गावातील या गोरगरीब कष्टकरी महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा आल्यापासून आजतागायत मार्कंडेय नगर ग्रामपंचायतीमार्फत मनरेगा अंतर्गत काम मिळालेले नाही. काळेनट्टी गावातील या दलित गरीब महिलांनी या अगोदर 3 वेळा कागदपत्रे देऊन पंचायतीकडे रोजगाराच्या कामाची मागणी केलेली होती. या संदर्भात मजदूर नवनिर्माण संघाच्या राहुल पाटील यांना माहिती कळताच त्या काळेनट्टीला त्यांनी भेट दिली. यावर त्यांनी काळेनट्टी गावात येऊन गोरगरीब महिलांची बैठक घेतली व त्यांच्या समस्या ऐकून सोडून काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिला आणि नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप. किणे येथील प्राथमिक समुदाय आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारामुळे संती बस्तवाडे येथील महिला आणि तिच्या नवजात शिशूला जीव गमवावा लागला आहे. प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच अति रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाडी या गावातील लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना किणे येथे घडली आहे. प्रसूती दरम्यान प्रचंड रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान डॉक्टर आणि नर्सच्या दुर्लक्षामुळे लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या माध्यमातून बँक ऑडिटवरील चर्चासत्र संपन्न. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या माध्यमातून बँक ऑडिटवरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवार येथील मिलेनियम गार्डन येथे करण्यात आले होते. यामध्ये बँक ऑडिट विषयक चर्चासत्र पार पडले. यामध्ये संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून SIRC विभागाच्या अध्यक्षा बी गीता या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी बँक ऑडिटमधील सर्व कामकाजाची माहिती दिली. तसेच मुंबई येथील तज्ज्ञ धनंजय गोखले यांनी सविस्तर विवेचन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा, संजीव देशपांडे, CA संघटनेचे नितीन निंबाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. बिर्ला इंटरनॅशनल स्कूलतर्फे विविध सामाजिक उपक्रम. बिर्ला इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहीदांची मुले तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले यांच्यासाठी मोफत शिक्षण देण्याची योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजित जैन आणि प्राचार्य शैलजा करोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण आणि सीड बॉल प्रकल्प यांची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. या माध्यमातून सामाजिक जबाबदारीचे भान जागृत करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दर्जेदार शिक्षण देताना विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी ठरणाऱ्या विविध कार्याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार असून ज्यामधून त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यास मदत होणार आहे. बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटक तसेच हुतात्मा सैनिकांच्या मुलांना मोफत शिक्षण परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी शाळेचे प्रतिनिधी जितेश मेणसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने बोर्ड परीक्षांवरील निर्णय राखून ठेवला. इयत्ता 5वी, 8वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाने आयोजिलेल्या परीक्षांसंदर्भात एकल न्यायाधीशांच्या 6 मार्चच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान 2 कनिष्ठ वकिलांच्या वर्तनावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर येऊन युक्तिवाद करण्यास सक्षम करण्यासाठी 18 मार्चपर्यंत स्थगिती मागितली होती. यावर न्यायालयाने अतिरिक्त लेखी दाखले सादर करण्याचे आदेश दिले असून सदर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला कार्यभार.
रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार IPS अधिकारी इडा मार्टिन मार्बानियांग यांनी सोमवारी स्वीकारला. DCP रोहन जगदीश, गुन्हे शाखेच्या DCP PV स्नेहा व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. इडा मार्टिन यांच्या नियुक्तीचा आदेश शुक्रवारी निघाला. त्यानंतर 2 दिवसांनी सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. कन्नड सक्तीची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत. मयेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नामफलकावरील 60% कन्नड सक्तीसाठी केली जाणारी जबरदस्ती थांबवण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असून तशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांनाही दिली आहे. व्यापारी आस्थापनांवरील फलकांवर करण्यात येत असलेली कन्नड सक्ती थांबवावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. खडे बाजार आणि गणपत गल्ली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्याशी संपर्क साधला. कलघटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्याचा व्हिडिओही पाठवला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी पाटील यांनी नामफलकावरील कन्नड सक्तीची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत करा अशी सूचना मनपा आयुक्तांना केली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्याने महापालिका प्रशासनाने महापौर व उपमहापौरांची वाहने ताब्यात घेतली आहेत. आता त्यांच्यासह गटनेत्यांच्या कक्षांनाही टाळे ठोकण्यात आले असून नगरसेवकांना महापालिकेत उठ बस करण्यास स्वतंत्र जागाच राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी दिनांक 16 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींना सरकारी वाहने आणि इतर सुविधांचा त्याग करावा लागला. महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांची वाहने शनिवारी दुपारीच ताब्यात घेण्यात आली. त्यामुळे महापौर कांबळे यांना चालत घरी जावे लागले. सोमवारी सकाळी महापौर, उपमहापौर आणि सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांच्या कक्षांना टाळे ठोकण्यात आले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत या कक्षांचा वापर लोकप्रतिनिधींना करता येणार नाही. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या नगरसेवकांना अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच थांबावे लागत आहे. राज्यात काँग्रेस 20 जागा जिंकेल, सतीश जारकिहोळी यांचा विश्वास. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस धर्माच्या नावावर राजकारण करून नाही तर विकासाच्या अजेंड्यावर विजयी ठरेल. राज्यात 20हून अधिक जागांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आमदार सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये SG बाळकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या कामाचे मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या अजेंड्यासह आगामी लोकसभा निवडणूक रणनीतीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना सतीश जारकिहोळी यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपाकडे असलेल्या मोदी आणि राम या 2 गॅरंटी विरोधात लढण्यासाठी काँग्रेस स्वतःचे धोरण लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. 10वी परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा. 10वी वार्षिक परीक्षेला 25 मार्च पासून प्रारंभ होणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे यासाठी परिवहन महामंडळातर्फे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहकाला 10वी परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवून प्रवास करता येणार आहे. दरवर्षी 10वी परीक्षेसाठी शिक्षण खात्यातर्फे विविध उपाययोजना आखण्यात येतात. परीक्षा काळात विद्यार्थी गैरहजर राहू नयेत यासाठीही प्रयत्न करण्यात येतात. यंदाही परिवहन खात्यातर्फे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कडोली आमराईत विहीर खोदाईला प्रारंभ. कडोलीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी लहान आमराईत एक विहीर, गावात 2 कूपनलिका जलवाहिनीसाठी व 18 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांना मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या उपस्थितीत नुकताच प्रारंभ झाला. डॉक्टर विनोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, गौडप्पा पाटील यांनी कुदळ मारून खोदाई कामाला प्रारंभ केला. गावातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी मंत्री जारकिहोळी यांनी निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामस्थांची मोठी समस्या दूर होणार आहे, असे ग्रामपंचायत अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. काकती उपतहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन. काकती येथील उपतहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी झाला. त्यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी उद्घाटन केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व्यासपीठावर होते. उपतहसीलदार सदानंद साळुंखे यांनी स्वागत केले. कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन वर्षापूर्वी झाले होते. यासाठी 18 लाखांचा निधी खर्चण्यात आला आहे. कार्यालयाच्या अखत्यारीत 41 गावांचा समावेश आहे. या ठिकाणी सर्कल इन्स्पेक्टर, नाड कचेरी, 7/12 उतारा, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जन्म मरण दाखला, वारसा प्रमाणपत्र, आधार कार्ड अशी विविध महसूल विभागाशी संबंधित कामे करण्यात येतात. याचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हलगा येथील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद. हलगा येथील श्रीराम सेना हिंदुस्थान शाखेतर्फे रविवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, सागर कामण्णाचे ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी गेजपती, सदस्य रूपा सुतार, कल्पना हनुमंताचे होते. शाखाध्यक्ष नवनाथ कामण्णाचे अध्यक्षस्थानी होते. अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उमेश कुळकर, सदानंद बिळगोजी, गणपत मारिहाळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. डॉक्टर MB जिरगे सभागृहाचे उद्घाटन. केली संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्याधुनिकीकरण करण्यात आलेल्या डॉक्टर MB जिरगे सभागृहाचे उद्घाटन सोमवारी डॉक्टर कोरे दाम्पत्याच्या हस्ते झाले. 1982 मध्ये डॉक्टर जिरगे सभागृह उभारण्यात आले. त्यानंतर ते वेळोवेळी तंत्रज्ञानाने आधुनिक केले गेले. 1200 आसन क्षमतेच्या या सभागृहाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे, असे डॉक्टर कोरे यावेळी म्हणाले. यावेळी काहेरचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे, USM केलीचे संचालक डॉक्टर HB राजशेखर, डॉक्टर MS गणाचारी, केली व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. डॉक्टर अविनाश कवी यांनी आभार मानले. खानापूरच्या SCF पदी सुनीता निंबर्गी. 2 महिन्यांपूर्वी खानापूरचे सहाय्यक वनसंरक्षक म्हणून झालेल्या गुरुदत्त शेठ यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सुनीता निंबर्गी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. शेठ यांची दांडेली वृक्ष संग्रहालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायबाग विभागाच्या SCF पदी कार्यरत असलेल्या निंबर्गी यांची बदली करण्यात आली आहे. प्रहार समाज जागृती संस्थेची विद्यार्थ्यांसाठी भेट. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने भारतीय सैन्याचे सामर्थ्य आणि क्षमता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने प्रहार समाज जागृती संस्थेच्या 7 विद्यार्थिनी आणि 4 शिक्षकांसह 29 उत्साही विद्यार्थ्यांसाठी एका उत्साहपूर्ण प्रेरक भेटीचे आयोजन केले होते. सदर भेट भारतीय लष्कराचे सामर्थ्य दर्शवणारी ठरली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सैनिक आणि अधिकारी यांच्याशी संलग्न होण्याची तसेच लष्करी उपकरणे आणि प्रात्यक्षिके पाहण्याची, मराठा संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या समृद्ध वारशाबद्दल जाणून घेण्याबरोबरच शिस्त, धैर्य आणि राष्ट्रसेवेची मूल्ये रुजवण्याची संधी देण्यात आली. होनगा पंचायतीकडे तलावाचे हस्तांतरण. दासरवाडीत असलेल्या तलावाचे धर्मस्थळ ग्रामविकास संस्थेने पुनर्भरण करून त्याचा ताबा नुकताच होनगा ग्रामपंचायतीकडे दिला.
तलाव विकास समितीचे नागेश पाटील अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत अध्यक्षा जिजाबाई धुडूम, तलाव विकास समितीच्या उपाध्यक्षा दीपा पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य किरण पाटील, पुंडलिक पाटील, संतोष सुतार यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते तलावाचे पूजन करण्यात आले. धर्मस्थळ संस्थेचे जिल्हा संचालक सतीश नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीडीओ गंगाधर नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मिस्टर इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन राम निवास इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने पंजाबी शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने पंजाबमधील लुधियाना येथे आयोजित करण्यात आलेल्या 15व्या मिस्टर इंडिया शरीर सौष्ठव राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्सच्या राम निवास याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मानाचा किताब पटकावला, तर महाराष्ट्राचा महेश पाटील उपविजेता ठरला. मणिपूरच्या मार्डोना केस्ती याने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सांघिक पुरुष गटात रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाने सर्वाधिक 425 गुण संपादन करत अजिंक्यपद पटकावले, तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद मिळवले. महिला सांघिक गटाचे अजिंक्यपद मणिपूर संघाने तर उपविजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले. महिला गटातील विजेत्या पुढील प्रमाणे: हर्षदा पवार महाराष्ट्र, सविता बनिया आसाम, संजिता टी मणिपूर, किमिया बेर्डे महाराष्ट्र, श्रीमती मजुमदार वेस्ट बंगाल, कविता जानू मणिपूर, वंदना ठाकूर मध्य प्रदेश, बबिता पंजाब, प्रतिभा उत्तराखंड आणि अंजू मेहता केरळ. NEO मास्टरिंग क्रिकेट अकॅडमी संघ विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने सुरू असलेल्या धारवाड विभागीय ड गटातील वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात NEO मास्टरिंग क्रिकेट अकॅडमी संघाने युनियन जिमखाना संघाचा 54 धावाने पराभव करत विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना NEO मास्टरिंग क्रिकेट अकॅडमी संघाने 29 षटकात 7 बाद 222 धावा रचल्या. सदन होसकटीने 87, मोहसिन अंकलकीने 65 धावा काढल्या. युनियन जिमखाना संघातर्फे अतिथी भोगणने 4, गौतम पाटीलने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 30 षटकात 8 बाद 168 धावा केल्या. ओमकार चौगुले यांनी 56 धावांचे योगदान दिले. NEO मास्टरिंग क्रिकेट अकॅडमी संघातर्फे इम्रान गोरी, आपया नाईक, नियाजी नामदार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.